नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेतल्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आपल्याकडे प्रेमविवाहाला आता पूर्वीसारखा विरोध होत नसला तरी समाजातल्या काही भागांमध्ये हा विरोध अद्यापही कायम आहे. अगदी कालपर्यंत बऱ्यापैकी मोठा समाज हा प्रेमविवाहाला मान्यता देतच नव्हता आणि आता तर ऑनर किलिंगचं प्रमाण सुद्धा वाढलंय. धर्म, जातीपाती, भाषा, श्रीमंत गरीब याला झुगारून जे प्रेमविवाह करतात ते खरंच सुखी आहेत का? प्रेम आणि तिरस्कार हे जरी विरुद्धार्थी शब्द असले तरी या दोन शब्दांमधली रेषा अत्यंत अस्पष्ट असते आणि ही रेषा जेव्हा ओलांडली जाते तेव्हा ती गुन्हेगारीचं एक अक्राळ विक्राळ रूप धारण करते. आजच्या भागामध्ये आपण प्रेमविवाहाचं आपण कधी कल्पनाही करू शकणार नाही असं एक रूप पाहणार आहोत. काय रे सुशील, काय झालं? एवढा इरिटेट का होतोयस? अगं आई, गीता फोन उचलतच नाहीये. सकाळपासून प्रयत्न करतोय. गेली चल कुठेतरी भटकायला. 1000 वेळा सांगितलं होतं तुला मी, थांब थांब, पण नाही. काय घाई झाली होती त्या गीताशी लग्नाची कोणाच ठाऊक. नीता, तू परत आता सकाळी सकाळी सुरू करू नकोस. अगं झाली असेल त्यांच्या दोघात काही भांडणं, तर तेवढं काय. तुम्ही तर गप्पच बसा. हा अरे गप्प बसा. अहो 101 मुली सांगून आल्या होत्या ह्याच्यासाठी, पण त्या गीतामध्ये काय पाहिलं कोणाच ठाऊक. आई जरा शांत राहा ना, प्लीज प्लीज यार. मनातलं काही बोलून दाखवलं ना की राग येतो घरातल्या लोकांना. मम्मी मला बाहेर काढ ना. मम्मी मम्मी दरवाजा उघड ना. मम्मी प्लीज उघड ना दरवाजा. मम्मी मला बाहेर काढ ना. मम्मी मला श्वास घेता नाही येत. मम्मी मम्मी number you have called is currently switched off. मगाशी फोन लागत तरी होता, आता तर बंद येतोय. दीपालीला फोन करतो. हॅलो दीपाली. हा सुशील, बोल ना. अरे जरा एक काम होतं ग, तू जरा घरी जाऊन बघशील का गीता कुठे येते? ती फोनच उचलत नाहीये. ओके ओके, तू काळजी नको करूस, मी बघते जाऊन. हा ओके बाय. मम्मी उघड ना दरवाजा. मम्मी मम्मी मला बाहेर काढ ना. मम्मी प्लीज मला. मम्मी मम्मी दरवाजा उघड ना. कोणी आहे का? प्लीज मला बाहेर काढा. गीता, हॅलो दीपाली, झालं का बोलणं गीताशी? अरे सुशील, मी इथे आली आहे, बेल वाजवते पण गीता दरवाजा नाही उघडत आहे. कदाचित बाहेर गेली असेल. अरे 8 वाजून गेलेत. दीपाली कुठे गेली असेल ती? अरे असेल इथेच कुठेतरी. सिद्धीला बाहेर फिरायला घेऊन गेली असेल. बरं, ती लोक आल्यावर मला फोन करायला सांगशील प्लीज? ओके सांगते. बाय. हो. घ्या. आई बाबा. ए काय सुशील, एवढे घाई घेत कुठे निघाला? आई मी जरा घरी जाऊन येतो. 2 दिवस झाले त्यांचा काही पत्ता लागत नाहीये. मला आता खूप भीती वाटायला लागली. तिला काहीतरी झालं असेल. अरे काही होणार नाही तुझ्या बायकोला.
तुला मुठीत ठेवण्याचे प्रयत्न चाललेत हे सगळे. पण जा जा हो जा, तू जा. तिला तेच तर हवंय आणि तुला तरी कुठे चैन पडणार आहे तिच्याशिवाय. जा. अरे तुला आई कळतंय का काय बोलतेस तू? हा 2 दिवस झाले मी गीताशी बोललो नाहीये, सिद्धीचा आवाज ऐकला नाहीये. बाबा तुम्ही समजवा ना जरा आईला प्लीज. ठीक आहे बेटा, मी इथलं सगळं सांभाळून घेतो. तू काळजी करू नकोस. इथल्या जमिनीच्या व्यवहाराचा पण मी बघतो. तू निघ. हा? अहो तुम्ही काय त्या शांत राहा ना जरा बेटा, तू निघ. आणि हे बघ, तिथे पोचल्यावरती फोन कर. हा हो बाबा. बोल कुठे ठेवला माझ्या पोरीला? पोरगी कुठे आहे? बोल, तुला जिताना सोडत आता. बोल. साहेब मला माहित नाही हो. माहित नाही? अरे तुझ्या पोरांना पळवली आहे तिला. साहेब जाऊ दे. अहो खरंच आम्हाला माहित नाही हो. खरंच माहित नाही. बोल बोल, लाता बुक्क्याने मारल्याशिवाय तू कबूल नाही होणार. गोल चित्ताच गाडतो तुला आता. बोल बोल बोल, तुझ्या मारी उडवल्याशिवाय नाही बोलणार तू. बोल बोल लवकर, बोल लवकर. हो मागा, कशाला मारतो त्यांना? ए तू मध्ये बोलायचं नाही, नाहीतर तुला बी तुडवावं लागेल. तुझ्या मी या घरची सून आहे, सून. हे ध्यानात ठेवायचं. पुन्हा यांच्याकडे बघितलं ना तर तुला उभा चिरून इथंच गाडून टाकेन. चल हो मागा, चल. हे राम्या, बघून घेन, बघून घे तुला. गीता सिद्धी, गीता, सिद्धी. सिद्धी, गीता, गीता. साहेब प्लीज माझ्या मुलीला शोधा ना. ती कुठे सापडत नाही प्लीज. आणि शांत बघा पाटील, तिकडे शोधा. माडिक मॅडम या. आता मला सांगा काय झालं? गळा दाखव. सर मी माझ्या गावी एक जमिनीच्या व्यवहारासाठी गेलो होतो. परत आलो तर सिद्धीच्या रूम मध्ये गेलो आणि माझी बायको गीता तिथे. सिद्धी माझी मुलगी सर, तिचा फोटो. पाटील, सिद्धीचा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा. लवकरात लवकर ती मुलगी सापडायला हवी. सर सर गळ्यावर आणि पोटावर खूप सारे वार केले गेले, पण गळ्यावरचा वार जास्त डीप आहे. मृत्यू त्याच्याचमुळे झाला. आणि सर बॉडीची कंडिशन पाहता 2-3 दिवस झालेत मृत्यू होऊन. सर मायलेकी घरामध्ये एकट्याच राहत होत्या.
कदाचित चोरीच्या दृष्टीने हा खून झाला असेल. नाही नाही, फक्त चोरी करायची असती तर असं अमानुषपणे मारलं का, आणि वरतून यांच्या मुलीला सिद्धीला आपल्या सोबत का नेलं असतं. पूर्ण घर अस्तव्यस्त आहे आणि कपाट लॉक्ड आहे. सुशीलला बोलू. सुशील, हा असं एक कपाट लॉक्ड आहे, नेहमीच लॉक असतं ना. नाही सर. सिद्दीक, सिद्दीक, बाळा, सिद्दीक, सिद्दीक. अहो काय झालं, असं का बसलाय दोघं? तानाजी आला होता सकाळी, पुन्हा धमकी देऊन गेलाय. म्हणला पोरीला घरी आणून नाही सोडलं तर जीव घेऊन तुमचा. काय कळना बघ, तो तानाजी आमच्या जीवावरच उठलाय. सगळं मुश्किल करून टाकलंय त्याने. आई, तुम्ही त्या तानाजीला सांगत का नाही तो कुठं आहे? त्रास तरी वाचल तुमचा. अगं काय येड लागले का तुला? माझ्या पोराच्या जीवावर उठलाय. आम्हाला माहिती तर नको होय? हा? काय मागच्या जन्मी पाप केलं होतं तेव्हा असं पोरपात्रात पडलं. आई बाबाच्या जीवावर बेतल असं वागतोय पोरगा. तुला सांगून ठेवतो, मी तिचं तोंड देखील बघणार नाही. हा, हो तुम्ही घबरा, तुम्ही त्रास करून घेऊ का? तुम्ही घबरा. कसे शांत राहू? हा? सर, 3 दिवसापासून गीताचं घर बंद होतं. घरात मर्डर झाला आणि 3 दिवसापासून सिद्धी सुद्धा कपाटात बंद होती. सगळीच केस फार कन्फ्युजिंग आहे. कन्फ्युजिंग तर आहे. एक गोष्ट माझ्या लक्षात आली, घराच्या मेन डोअरवरती पोस्ट एंट्रीच्या खुणा नव्हत्या, पण बेडरूमचा दरवाजा तुटलेला होता आणि येणाऱ्यासाठी चहा पण केला गेला होता. तर याचा अर्थ गीता खुनाला ओळखत होती. गीताने दरवाजा उघडला आणि येणारा माणूस ओळखीचा होता. ती चहा टाकायला आत गेली आणि ती चहा घेऊन बाहेर आली तेव्हा कदाचित येणाऱ्याचा हेतू तिला कळला असावा, म्हणून ती सर्वात जवळच्या रूममध्ये म्हणजे सिद्धीच्या रूममध्ये धावली. तिने आत जाऊन दरवाजा बंद केला आणि सिद्धीला काही होऊ नये म्हणून तिला कपाटात बंद केला. तेवढ्यात खुनाने दरवाजा तोडला आणि खून केला. बेडरूमचा दरवाजा मजबूत आहे, एका माणसाला तोडता येईल असं नाही आहे, निदान 2 माणसं तरी असावी. तिकडे तर CCTV फुटेज चेक करा. दिवसा ढवळ्या एवढं मोठं कांड झालंय, आरडाओरडा झालाच असणार, कोणीतरी काहीतरी ऐकलं असेल. चला. नीरज, अरे नीरज, दार उघड की. अरे म्या हाय ज्योती, दार उघड. अरे काही येडागत वागतोयस, दार उघड की. नीर्या, खरंच येड लागले का? कधीची दार वाजवते? काय झालं? कालच इथं. आता यायला बी परवानगी पाहिजे तुला भेटायला. हे बघ, त्या दोघांना तूच मदत केलीये मला माहितीये. हे ज्योते, उगा काय बी अफवा पसरू नकोस. तर तानाला कळलं ना तर जित्ता जाईल मला तो. काय बी बोलू नकोस. निर्या, हे बघ, काय खोटं काय खरं मला सगळं माहितीये. मला फक्त एवढंच सांग, त्या दोघांना नक्की कुठं ठेवलंय, कुठं पाठवलंय तुला माहितीये की नाही? हे ज्योते, कुणाला काय बी सांगू नकोस. मी त्यांना बस स्टँडपर्यंत सोडलं होतं.
पण त्यानंतर ते कुठे गेले हे मला देखील माहिती नाही. त्यानंतर आमचं बोलणं देखील झालं नाही. आणि हे गावात कुणाला कळलं ना, गावात राहणं मुश्किल होईल माझं. सर, मी कॉलनीतल्या वॉचमॅनकडे चौकशी केली आणि कॉलनीतले सगळे CCTV पण चेक केले. सर, 2-3 दिवसापूर्वी कॉलनीमध्ये लग्न होतं आणि ज्यांच्या घरी लग्न होतं त्यांनी सकाळपासून DJ लावला होता. जवळपास 100 ते 150 लोकांची ये जा झाली आणि DJ लावला होता. त्याच्यामुळे इथे जर काही आरडाओरडा झाला असेल तर तो बाहेर ऐकायला जाणं अशक्य आहे. त्यातून गीताच्या घरामध्ये AC चालू होता म्हणून सगळी दारं खिडक्या सगळं काही बंद होतं. गीतावर नजर ठेवून होता आणि या लग्नाच्या गडबडीचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. सर, तुमचा अंदाज खरा ठरला. ते एक नाही तर 2 जण होते. सुशीलला पोलीस स्टेशनला बोलवा. ओके सर. बाबा, गीता सोडून गेली आपल्याला बाबा. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? आणि तू रडतोयस कशाला? बाबा, गीताचा कोणीतरी खून केलाय आणि सिद्धी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. काय? तुम्ही प्लीज लवकर या इथे. हो बाळा, तू घाबरू नकोस. आम्ही लगेच निघतो आता. तू आहेस कुठे आता? मी आता हॉस्पिटललाच आहे, पण मी आता पोलीस स्टेशनला जातोय. तुम्ही आणि आई लवकर इथे सिटी हॉस्पिटलला पोहोचा प्लीज. हो, लगेच निघतोय. काळजी करू नकोस. अहो, काय झालं? तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का दिसताय? पाणी प्या. मला सांगा, गीताने 2 दिवस तुमचा फोन नाही उचलला, तुम्हाला शंका नाही? सर, गीता कधी कधी असं करायची. आमचं भांडण झालं की ती 2-3 दिवस माझ्याशी नाही बोलायची. गावाला जाण्याआधी पण वाद झाला होता. अगं गीता, तुला अजिबात अक्कल नाहीये का? हा नाही, तू आईशी असं उद्धटपणे कशाला वागलीस? सुशील, तुला सारखी माझीच चूक दिसते ना. अरे, तुझी आई मला फोनवर काय काय बोलली ना ते तिलाच विचार. तिचं म्हणणं आहे की मी तुला प्रेमात फसवून तुझ्याशी लग्न केलं. हं. पण अरे, तू मला फसवलंस की मी तुला फसवलं? काय? मी फसवलं? कधी कधी असं वाटतं ना की जग मारली आणि लग्न केलं. हो ना, मलाही असंच वाटतं रे सुशील. फक्त मी बोलून दाखवत नाही, एवढंच. नाही, तुला काय नेमकं म्हणायचं काय? हॅलो हॅलो. सर, गीताचा तिच्या रागावर ताबाच नव्हता. विचित्रच वागायची कधी कधी. खोटा तुला लाज वाटत? माझ्यावर भरोसा नाही तुझा? गीताच्या घरचं कोणी आलं नाही म्हणजे तुम्ही इन्फॉर्म केलंच असेल. सर, गीता अनाथ आहे. तिचं आपलं असं कोणीच नाही. जर का गीताने 2 दिवस फोन नाही उचलला तर तुम्ही एखाद्या शेजाऱ्याला सांगून चौकशी का नाही करायला लावली? सर, गीता इंट्रोवर्ट आहे. ती शेजाऱ्यांशी जास्त नाही बोलायची. तरी मी दीपालीला सांगितलं होतं की घरी जाऊन चेक कर म्हणून. ती गेली सुद्धा होती. तिने खूप वेळा बेल वाजवली पण कोणी दार उघडलंच नाही. तिला असं वाटलं की ते दोघं कुठेतरी फिरायला गेले असतील. पण जेव्हा ती दुसऱ्यांदा गेली आणि तेव्हा सुद्धा काही रिस्पॉन्स नाही आला तेव्हा मला जरा भीती वाटली आणि मी लगेच निघालो. दीपाली कोण? आमची एक कॉमन फ्रेंड आहे. एक मिनिट. हॅलो. हां 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 ओके ओके. सर, हॉस्पिटलमधून फोन आला होता. सिद्धी शुद्धीवर आली आहे. चल. हां. काकू,
मी आहे तुमच्या मुलीची मैत्रीण. घाबरले ना मी. काय काय तू तीच आहेस ना ग त्या निशांच्या घरात गोंधळ घालणारी. हे बाई तू जा बाई इथून. त्यांनी पाहिलं ना तर माझ्यावर रागवतील. जा बघू इथून. काकू मी जाणारच आहे. फक्त मला एवढं सांगा, तुमचं तिच्याशी काही बोलणं होतं का? नाही ग बोलणं होत नाही. असा जीव तुटतो तिच्यासाठी. तो तिला पळवून घेऊन गेला आणि तेव्हापासून ना भूक ना झोप. काय करावं काय कळत नाही. हे बघा काकू, तुम्ही रडू नका, शांत व्हा. तुम्हाला काही तिच्याबद्दल कळलं ना तर मला फक्त सांगा. हे बघा, मी गुपचूप कोणाला कळू न देता तिला तुम्हाला भेटायला घेऊन जाईन. पण तू आता जा जा लवकर जा. सिद्धीला सिव्हिअर डिहायड्रेशन झालं होतं. सिद्धी शुद्धीवर आली आहे, पण 55 तास कोंडून राहिल्यामुळे ती थोडी घाबरली आहे. आता जो काही प्रकार घडला तर त्याच्यात तिला स्ट्रॉंग सायकोलॉजिकल ट्रॉमा आहे. सो बी केअरफुल. तिला काही विचारताना जर ती घाबरली किंवा हायपर झाली तर तिला पॅनिक अटॅकही येऊ शकतो. काळजी करू नका, असं काय होऊ देणार. चला. बाबा बाबा शांत मी आहे ना मम्मी कुठे? सिद्धी बेटा आम्हाला तुम्ही जरा बाहेर या. बस तू आराम कर. शांत हो बाळा. हॅलो हॅलो शुभम, अरे ज्योती बोलतीये. हा 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 ज्योती बोल की. काय ग बऱ्याच दिवसानंतर आठवण केली. अरे ते निशांतचा काही कॉल आला काय तुला? त्याचे घरचे शोधतायत त्याला. आला होता काही महिन्यापूर्वी. पण काय ग काय झालं? तो कुठं राहतोय काही बोलला? हा तिकडे तो गेला होता ना, तिकडे त्याने रूम पाहिली आहे म्हणत होता. काहीतरी ऍड्रेस सांगितला मला, तू लिहून घे तू. हा. थँक्यू बरं का. हा 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 ठेवते. हो हो ठीक. सिद्धीला मानसिक धक्का बसलाय, थोडा वेळ जाऊ देत. असे सिद्धी कपाटात बंद होती म्हणजे तिने कुणाला बघितलंच असेल असं नाही. सर तुम्ही बोलवलं? आपलं बोलणं अर्धवट राहिलं. तुमची बायको गीता, तिचं म्हणणं होतं की तुम्ही तिला फसवून तिच्याशी लग्न केलं आणि तुमचं म्हणणं आहे की तिने तुम्हाला फसवून लग्न केलं. नक्की भानगड काय? सर आमचं लव्ह मॅरेज 7-8 वर्षाआधी झालं होतं. गीता एका कंपनीमध्ये इंटर्नशिप करत होती आणि त्याच कंपनीमध्ये मी कन्सल्टंट म्हणून होतो. हाय मॅडम, मिस्टराची वाट बघताय? माझं लग्न नाही झालं अजून. मग हे मंगळसूत्र? हे लाईन मारणाऱ्या पुरुषांपासून वाचण्यासाठी. मग मी तुमच्यावर लाईन नाही मारत आहे असं वाटतंय का तुम्हाला? तसं नाही, तुम्ही लाईन मारली तर चालेल. या मग बसा. आणि मग आम्ही लग्न केलं. घरच्यांची संमती होती का? नाही सर. सर सिद्धी झाल्यावर बाबांनी मान्य केलं, पण आईला अजूनही गीता आवडत नव्हती. तुमच्या कंपनीचे डिटेल्स द्या. सर
सर, गीताचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. गीताच्या गळ्यावरती जी खोलवर जखम केली गेली होती त्याच्यामुळे गीताचा विंडपाईप कट झाला. त्याचबरोबर गीताच्या पोटावरती सुद्धा 3 खोलवर वार केले गेले होते. या सगळ्या जखमांमधनं एक्सिस ब्लिडिंग झालं आणि त्याच्याचमुळे गीताचा मृत्यू झाला. सर, त्या दिवशी कॉलनीमध्ये लग्न होतं. बऱ्याच माणसांची ये जा होती. डीजे पण लागला होता. गीताने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न जरी केला असेल तरी तो कोणाला ऐकायला गेला नाही आणि याच गोष्टीचा कुणाला फायदा झाला. सुशीलच्या म्हणण्याप्रमाणे त्या दिवशी दीपाली गीताच्या घरी चेक करायला गेली होती. हो सर. तुम्ही गीताला कधीपासून ओळखतो? आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. गीता अनाथ आहे म्हटल्यावर तिचा सगळा खर्च. सर, आम्ही दोघी पार्ट टाइम जॉब करायचो. पण गीता अनाथ नाही आहे. मग गीताचे आई वडील कुठे आहेत? तिचे आई वडील ॲक्सिडेंटमध्ये वारले, पण तिची फॅमिली आहे. हे तुम्हाला कोणी सांगितलं? गीतानेच. बाकी मला काही कल्पना नाही, कारण तिने मला कधी काही सांगितलं नाही. ती थोडी इंट्रोवर्ट होती, जास्त काही शेअर नव्हती करत कोणाशी. कसा आहेस रे तू? मला तुझी लय आठवण येते बाळा. अरे मला लय काळजी वाटते रे तुझी. बरं आहेस ना व? हं? अरे आहेस तरी कुठं बाळा? अरे मला लय तुझी आठवण येते रे. आई, काय झालं? अरे तू अहो, रडताय का? अगं नाही, माझ्या मावस बहिणीचा फोन होता ग. ये ना, ये. बस 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 बस. मी चहा करते हा तुझ्यासाठी. बस. सर, मला एक गोष्ट कळत नाहीये की नेमकं खरं कोण बोलतंय, दीपाली की सुशील? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की गीता अनाथ होती का नाही. कारण जर ती अनाथ असेल तरी केस कॉम्प्लिकेट होईल. सर, जर का गीताचे आई वडील जिवंत होते तर मग तिने खोटं का सांगितलं? दीपाली आणि सुशीलपैकी कोणीतरी खोटं बोलतंय किंवा गीताने स्वतःबद्दल खोटंच सांगितलं असेल त्यांना. गीताची हिस्ट्री काढा, तिच्या ते कंपनीमध्ये पण चौकशी करा आणि सुशील आणि दीपाली दोघांचे कॉल रेकॉर्ड्स काढा. ओके सर. अगं माझ्या मावस बहिणीचा फोन आला होता. तिचा नवरा सकाळीच गेला ग. घे चहा घे. अगं 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 अहो, आई चुकून सांडला. द्या हातात दे इकडे. कपडा आण. थांब तर मी आणते. कपडा आणते पुसर. अहो बसा, मी तुमची सूनच आहे ना होणारी. काय तुम्ही बस. अगं अगं बसा म्हणलं ना, बसा, मी आणते. अगं सापडला का कपडा? अगं गॅस जवळच आहे बघ. होय आई, सापडला. हा आण. आई, मी पुसला असते. अगं नको, मी पुसते. बस. बरं, येते मग मी. हा ये. चहा न घेतच गेली पोरगी. सिद्धी, हे बघ गुड. हे बघ कोण आला तुला भेटायला. कशा आहे तू? हे बघ तुझ्यासाठी मी काय आणलं. तुझ्या आवडीचं संत्र. ओळखलं का? बघितलं कशी आईसारखी वागते ते. आई जरा शांत राहा ना प्लीज. ते काय घडलंय आणि तुझं काय सुरू आहे? बोल हा बोल.
तू मलाच बोल. जे काही घडलंय ना ते हिच्या आईमुळे घडलंय, माझ्यामुळे नाही. तसंही मला सतत वाटत राहायचं काहीतरी घडणार घडणार. बघितलंस, घडलं. बघितलं तुझी लाडकीला कशी वागते ते. दीदी काय करतेस तू? एक सुशील, अरे नाही, तिला काही कळलं. ओके ओके ओके. ओके ओके ओके. सर, सुशीलने गीताच्या कंपनीचा जो ॲड्रेस दिला होता तिथे जाऊन मी चौकशी केली, पण ती कंपनी तर 2 वर्ष अगोदरच बंद झाली. त्या कंपनीच्या मालकांनाही मी जाऊन भेटलो. त्या मालकांनी गेल्या 7-8 वर्षांचे रेकॉर्ड सुद्धा ठेवलेले नाहीत. त्याच्यामुळे काही जास्त माहिती नाही मिळू शकली. दीपाली आणि गीता दोघींमध्ये काहीतरी गडबड आहे. दीपाली सुद्धा काहीतरी लपवतो. माझी मदत करा. मी तुमच्या पाया पडते. हो थांबा मी काय म्हणतो ताई, हे बघा ताई शांत व्हा. नक्की तुमचा प्रॉब्लेम काय झालाय तर मदत करणार ना आम्ही. सुशील, कळलं का पोलिसांना कशामुळे झालंय ते? नाही अजून बाबा, चौकशी चालू आहे. सुशील, अरे असा हताश नको होऊस. माझं एक ऐक. म्हणजे तू अजून तरुण आहेस, कशाला तुझं आयुष्य वाया घालवतोयस? नेमकं काय म्हणायचंय? तू दुसरं लग्न कर आणि ह्या मुलीला आपण अनाथ आश्रमात टाकून देऊ. काही वेट लागलाय का तुला? सुशील, सुशील, अरे अरे तू पण ना कुठेही सुरू होतेस. आता ह्यात काय केलं मी? पाटील, काय झालं? हो ताई, काय रडताय तुम्ही? शांत व्हा. साहेब माझी मोठी बहीण हरवली. सापडत नाहीये कुठं. सापडत नाही म्हणजे? 7-8 वर्ष झाली सापडत नाहीये. 7-8 वर्ष झाली तुम्ही आता येत आहे? गावातल्या पोलीस स्टेशन मध्ये केली तक्रार पण नाही सापडली. आता कळलं का इकडंच कुठंतरी म्हणून आले तुमच्याकडं शोधा घेतील. कुठं आहे का? हाय की ही बघा, ही माझी मोठी बहीण मयुरी काही वर्षांपूर्वी एका मुलासोबत पळून गेली. पण त्याच्याच एका मित्राकडनं कळलं का ह्याच कुठेतरी भागात राहते. साहेब तिला शोधून काढा की मदत करा. पाटील, त्यांची तक्रार नोंदवून घ्या. एक काम करा, तुमच्या बहिणीचं नाव आणि सगळे डिटेल्स आणि सगळे डॉक्युमेंट्स पाटील साहेबांकडे द्या आणि तुमचं पण सगळे डिटेल्स द्या. बसा मॅडम. सर, आता तर ही केस पूर्णपणे बदलून गेली. ऑनर किलिंगकडे वळत चालली आहे केस. गीताच्या घरच्यांनी तिला ट्रेस करून मारलंय असं वाटतं. सर, मग तसं असेल तर तिची बहीण तिला शोधते का? बापाने मारलं असेल, पुरीला माहीतच नाही. सुशीलने गीताला पळवून आणलं, त्याला अंदाज आला असेल की तिच्या घरचेच हे सगळं करतात, म्हणून दीपालीची मदत घेऊन स्वतःला वाचवायला बघ. सर, तसं असेल तर मग सुशीलच्या जीवाला पण धोका आहे. बोलावं लागेल. हो सर, मी खरं सांगतोय, मी तिला नाही पळवलंय. मी तिला इथेच भेटलोय. म्हणजे याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही? अहो, काहीच नाही माहिती. मला तर वाटलंच होतं असंच काहीतरी असेल म्हणून. तिचं वागणंच धड नव्हतं आणि हा आमच्या मनाविरुद्ध तिच्याशी लग्न केलं यांनी. तू शांत राहा ना जरा. काय बडबड चालली? कळते का तुला काय चाललंय ते? हे बघा, आमच्यापासून काही लपवू नका. जे काही माहीत असेल ते सगळं खरं खरं सांगून टाका. हो सर, आम्ही काहीच नाही लपवत आहे. जे आहे ते खरं सांगतोय. मला याबद्दल काहीच नाही माहीत. सर, जर का गीता सुशील बरोबर इथे पळून आली नाही तर मग ती कोणाबरोबर इथे आली असेल? ते आता तिचे घरचेच सांगू शकते. तिच्या बहिणीला पोलीस स्टेशनला बोलावून घ्या. ओके सर. मयुरी माझी बहीण.
सर हे आमच्या घरच्यांनीच केलं असणार आहे. मयुरी घरातून पळून गेल्यावर आमच्या बाबांची गावात इज्जत गेली होती. तो शोधत होता तिला आणि इज्जत वाचवण्यासाठी आमचे बाबा काय करू शकतात त्यानेच मुंबईवर. बरं तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. मला सांगा, मयुरी ज्याच्याबरोबर पळून गेली होती तो हाच होता का? नाही, हा कोण आहे? राजेश, राजेश, पोलीस. सर, एका माणसाचा फोन आला होता. त्यांनी बंद रूममध्ये बॉडी बघितली. सर इकडे. गीतानं स्वतःला आणि स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. ती मुलीला वाचवू शकली पण स्वतःला नाही. गीताचा खुनी अनोळखी निश्चित नव्हता. गीताचा नवरा सुशील, सासू नीता, सासरे ललित, वडील तानाजी आणि दीपाली हे सगळेच पोलिसांच्या रडारवर होते. कोण होतं ज्यानं 5-6 वर्षाच्या सिद्धीच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवणाऱ्या आईची हत्या केली होती, आणि तीही इतक्या तिरस्कारानं की बॉडीची हालत पाहून पोलीस सुद्धा हादरले होते. गीता पळून आली होती पण सुशील सोबत नाही. मग तो कोण होता? दुसरी बॉडी मिळाली होती, ती नक्की कोणाची होती? याचा गीताच्या केसशी काही संबंध होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. लक्षात ठेवा, धोका अजूनही टळलेला नाहीये. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.